काशी करून आज मुंबईहून पुन्हा आज तवसाळ या तीर्थक्षेत्री पोहोचलेले आहेत. आज या तवसाळ तीर्थक्षेत्री ग्रामदेवता असलेले महामाई सोनसनेचा गुढीपाडव्याचा उत्सव आहे. त्या निमित्ताने तवसाळ गावी भेट द्यावी असे ब्राह्मणाचं वाटले. बरोबर नव्हे? मग आता इथे आल्यावर आमची व्यवस्था कोण करणार? बरं, या गावात कोण पाटील आहेत की ते विचारलं पाहिजे ना. आहेत, पाटील आहेत. हो, या गावात कोण पाटील आहेत का? पाटील. अहो, या गावात कोण पाटील आहेत का? पाटलाचे गाव चालतो काय? अरे वा 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 वा, आपणच का पाटील? हो, आम्हीच पाटील. वा वा वा, पाटील तुमच्याकडे बघून फार मनाला प्रसन्न वाटले. होय ना? म्हणजे पाटील म्हणजे कसे असावे ते तुमच्याकडे बघूनच शिकावे. फार सुंदर. पाटील बोला. काय म्हणणं तुमचं? पाटील, आम्ही पुण्यावरून काशी करून काशी करून काशी करून कोणती अहो गेली? तसं नव्हे हो. पुण्यावरून मी काशीला गेलो, हा. काशीवरून मी मुंबईला आणि मुंबईवरून आज या रत्नागिरी जिल्ह्यातल्या घोळवड तालुक्यातल्या तवसाळ ग्रामी ग्रामदेवता श्रीदेवी महामाई सोनसनेचा गुढीपाडव्याचा उत्सव आहे. समजलं? बरीच माहिती आहे. हो हो, त्या उत्सवाला म्हटलं देवीचं दर्शन घ्यावं. पण देवीचं दर्शन घेण्या अगोदर गाव पाहावा, गावातली परिस्थिती पाहावी, जरा देवदर्शन करावे. तुमच्या गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. इथे पुण्याला इतिहासात वाचले होते. होय ना? छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुढील झालेलं हे तुमचं गाव आहे असे समजले. होय ना? खरे आहे ना? बरोबर आपणास याची कल्पना आहे ना? आहे म्हणजे काय? हो. आता ब्राह्मणाची इथे थोडीफार म्हणजे काय अंघोळ म्हणा, त्याच्या विधी म्हणा, त्याचं जेवण, धर्मशाळा वगैरे असा काय विषय. थोडी राहायची सोय करायची. हो हो. बरं पाटील, हा. आपलं नाव काय म्हणालात? माझं नाव रामभाऊ. रामभाऊ. हो. पण जात्या ब्राह्मण असेल तर तुम्हाला कधी रामभाऊ म्हणेल का? काय म्हणेल? तो तुम्हाला रामच म्हणणार हो. राम हो म्हणेल. हो हो. हा. हो, ब्राह्मण असले रामभाऊ भाऊ कोणाला काय म्हणत नाही. बरं राम्या, माझी आता पुढची व्यवस्था कशी काय? राम आहे ना? हो हो हो. सांगतो. हो, माझी व्यवस्था म्हणजे मला जरा आंघोळीसाठी विहीर हा. जी शुद्ध असेल, तिथे माका तुळस काय फुलावळ असेल असं ठिकाण काय आहे का? आहे तिकडे धर्मशाळेत तिथे जवळपास हो, आहे. जरा दाखवलं तर बरं होईल. हो दाखवतो ना. हो हो सर्व पाहिजे व्यवस्था पाहिजे ना हो, आंघोळ हो. करण्यासाठी. सगळी व्यवस्था पाहिजे. होय ना? हो या बरं इकडे. हो आलात? हो, आलो ना. हा? आलात ना? हे बघा, ही विहीर आहे. इथे तुळस आहेत, इथे फुलं आहेत, माका आहे, सर्व अरे आहे. राम्या, हा. एका तुझ्या बापाचं श्राद्ध आहे का रे? होय काय? मग पण जात्या ब्राह्मण हा. तो रामभाऊ कधी म्हणणार नाही, तो रामेच अरे, म्हणे. अरे, अरे, असे आहे का? आता गरजेचं म्हणावे लागते. गरजेच तर. हो हो हा. रामभाऊ, बरं. मग आता पुन्हा सगळे व्यवस्थित इथे दाखव भाऊ मला. ही विहीर आहे, हो बाजूला हे तुळशी झाड आहेत, हो. इकडे फुलं आहे, सर्व बगीचा केलेला आहे. हो. आणि इकडे काय भाका वगैरे काय लागणार सर्व वस्तू आहे. हो हो हो, ठीक आहे रामभाऊ. वरच्या झाडात गृह पण आहे. होय ना? हा. बाकी इथे काही अडचण नाही ना? काही अडचण नाही. नाही नाही, कसं आहे, प्रवास करता करता तुमच्या पडव्यावरून चालत पायी प्रवास करत करत जेव्हा तवसाळा आलो, हा. तेव्हा कानावर काही विचित्र गोष्टी पडल्या. विचित्र म्हणजे काही ना काहीतरी कातळावरती तुमच्या त्या ज्या जांभा दगड आहे, हा. या जांभ्या दगडाच्या ह्या कातळाच्या भागात काही विविध गोष्टी घडत आहेत असं मला समजले. तुम्हाला समजणार तो हो, हो. ब्राह्मण ना. हो हो, तुम्हाला हे ते ते समजणार. कानावर आले, काहीतरी अपघात वगैरे मध्यंतरी घडला ते होणार. नक्की. पण त्या बाकी इथे काय त्याची पिशाच्य बाधा नाही काय- ना? काय- बरं हो. रामभाऊ, मग आता काय करतो? कसं झालं माहितीये का? ते हो. विषयाचं म्हणजे कसं माहितीये हा. काय? आपलं देवीचा धाक पण लय मोठा आहे. तुमच्या ग्रामदेवतेचा धाक तसा मोठा आहे. हो 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 आता वरती येताना तुम्ही कंपनी बघितली, हो. त्यांनी काय केलं? हा. त्या ग्रामदेवीचा रस्ताच बंद केला. काय म्हणता काय? त्याच्यामुळे ते आपलं घडणार. कंपनीचा वाटोळा होईल. होय ना? ग्रामदेवतेच्या वार्तेत जातात म्हणजे हा. काय कंपनीवाले? मग बरोबर आहे हो, बघा. हो. कंपनी बरोबर ज्या टायमात देव्यांवर जायची त्याच टायमात तिकडे गाडी बंद कंपनीवाल्या झाली. सांगितलं का नाही तर एक अपघात झालाय, दुसरा व्हायचा परत. व्हायलाच पाहिजे. व्हायला पाहिजे. गेले आहेत. म्हणजे तुम्ही हा. त्याला काय रस्ता दाखवायचा काय म्हणत नाहीये. आणि तेच ऐकत नाही तर रस्ता काय जाऊ दाखवणार? दे, तो विषय कोण राहिला? रामभाऊ, होय. मला फक्त आंघोळीचं दाखवा. होय काय? रामभाऊ, बाकी इथे काय तशी गडबडचा बाकी विषय काही नाही. इथे हे नाही. आता हो ना? आमच्या इथे नाही, धंदा आहे. हा आंब्याच्या बागावर आहे साईड. ठीक आहे, मला आंघोळीचे ठिकाण दाखवा.
हे बघा इथे आंघोळचं ठिकाण आहे. होय ना रामभाऊ मी आंघोळ करून हो, घेतो आंघोळ करून घ्या. बाकी मी तुमच्या भरोशावर आहे हो. हो ना चालेल गंगाराम सीताराम गंगाराम सीताराम गंगाराम सीताराम रामभाऊ काय झालं? झाली आंघोळ? रामभाऊ आंघोळ झाली हा, मग? विधिवत पूजा वगैरे सगळी झालेली आहे तुमचं जे स्वयंभू देवस्थानाचं मंदिर आहे हो. त्या गणपती मंदिरामध्ये मी विधिवत पूजा केलेली आहे आता रामभाऊ थोडासा शिधा आणलेला आहे की आम्ही ब्राह्मण आहोत देवरुखे ब्राह्मण कुठले देवरुखे ब्राह्मण. आम्ही कोणाकडचं काहीही खात नाही त्यामुळे आम्ही जे आहे ते आम्ही आमच्या बरोबर चालतो देवाची पूजा केली गणपतीची? हो लांबूनच केली जवळ नाही हो 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 मला माहित आहे ना ते तुमचं ते इथे लिंगायत गुरव हा. लागतात पूजेला गावचा इतिहास मी तसा जाणून होय आहे ना? आणि त्या गुरुवांच्या वार्तेस तुमच्या सहजासहजी कोण जात नाही होय ना? गावठे पण त्यांच्यापासून 4 हात लांब राहतात ते मला चांगलं माहित नाही होय ना त्याच्यामुळे मी लांबूनच पूजा केलेली आहे भरपूर अभ्यास आहे. हो 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 गावात येताना गावाचा पूर्ण इतिहास अभ्यासलेला आहे होय ना? आता थोडस खाऊन घेऊ का खाऊन घे. रामभाऊ काय? काहीतरी धुसम फसून वाटतंय काय तिथे आंबे झाडात ना? आवाज काही स्पष्ट येत नाहीये बाकी काही नाही ना बाकी काय नाही. रामभाऊ रामभाऊ शिदा खाऊन झालंय तुमच्या गणपती मंदिराच्या विहिरीचं पाणी फार सुंदर आहे होय ना? हो अप्रतिम पाणी आहे आता काय आहे सगळे आता पाणी वगैरे पिऊन जायला थोडीशी विश्रांती घ्यायचं म्हणतो रामभाऊ काही गडबड नाही ना? काही गडबड नाही. आणि जरा धुसूर पुसूर खाताना काहीतरी आवाज असा आला होता पण आता असं नक्की नाही ना ओके रामभाऊ हे का आता तुम्ही फुलं सगळी पसरलेलीच आहेत असे दिसत आहे हो. होय ना प्राजक्ताची फुले दिसत आहे होय ना चालेल आता मी जरा तिथे विश्रांती घेतो बाकी काही गडबड नाही ना हो काही नाही. तुमच्याकडे काही नाही ना? रामभाऊ माझ्याकडे काय एक्स्ट्रा ब्रांडाकडे काय आहे? 18 वेद 12 पुराण आणि 6 शास्त्र एवढंच माझ्याकडे आहे एवढंच आहे ना? हो, हो. मग कशाला गाव करताय? नक्की ना आणि त्याच्या चोरीचा रामभाऊ काय प्रश्नच नाही येणार हो नक्की नक्की ना. रामभाऊ मी विश्रांती घेऊ घ्या घ्या विश्रांती घ्या. रामभाऊ काय रा? काहीतरी गडबड पिशाच बाधा वाटते काहीतरी मग ती भिलाची बोर आहे. म्हणजे इथे ते तुमच्या आंबे- गावात भिल्ल आहे हो म्हणजे काय? रामभाऊ ते कशासाठी त्या आंब्याच्या राखणीसाठी. अहो म्हणून ते असे ओरडतात भवीस ओरडे तर तुमच्याकडे काय नाही, तुम्ही झोपा बिंद. असं नाही झोपड होते ना म्हणून म्हटलं काय नाही हो, झोपा बिंद. रामभाऊ नक्की रामभाऊ काय रा? काहीतरी घ्या ते. एक पद्धत आहे आमच्याकडच्या पोरांची. कसं करायची? जयगती करून केलं. हा. मग ती पॅक कधी होणार? हा? काय? पाहून या. बघा जबाबदारी तुमची आहे या हो. ब्राह्मणाची हो. म्हणजे पुण्यावरून मी काशी करून मुंबईवर इथं पोहोचतोय देवीचं दर्शन घ्यायला कशी करायची? रामभाऊ, मग तुम्ही रागवता माझ्यावर नाही नाही रागवत. म्हटल्यावर झोपू ना झोपा. काळजी घ्याल ना हो घ्या. रामभाऊ 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 काय झालं काय? रामभाऊ रामभाऊ काय झालं? माझी कंठी आली आणखी अंगवस्त्र आहेत कुठे भाऊ सांगा तुम्ही काय म्हणता नव्हतं ना? हो असं कसं काही नव्हतं 4 वेद 18 पुराण 12 शास्त्र सगळं होतं कंठी आणखी अंगवस्त्र आहेत कुठे माझी तुम्ही म्हटलं इथे काहीच विषय नाही म्हणून एवढं तुम्ही 4 वेद 12 पुराण सगळं काय म्हणतात? हो मग हा? हो पण रामभाऊ मी तुमच्या भरोशावर होतो माझ्या बरोबर मग? तुमच्याकडे सामर्थ्य असेल का नाही? सामर्थ्य म्हणजे सामर्थ्य नक्की आहे रामभाऊ काय? पण तुमच्या भरोशावर पहिलं मी तुम्हालाच विचारणार हो, विचार बरोबर मग आहे. माझी कंठी अंगवस्त्र आहेत कुठे तुमच्याकडे सामर्थ्य काढा शोधून. ठीक आहे रामभाऊ मला पण बघायचं आहे तुम्ही कशी बघतो काढताय ते. बघतो रामभाऊ हा. बघतो कोणला बघताय? रामभाऊ या दृष्टीने या पेटीवाल्याकडून जरा बघतो बघा. तिकडे बाजूला पण दिसतात मला दोघं तिघं बघूया रामभाऊ
काय नाही मला समजेल रामभाऊ. हा. आता या तुमच्या नालवाल्याकडून बघतो जरा. रामभाऊ उलटे झाले. रामभाऊ सुलटे झाले. रामभाऊ सुलटे झाले, काही कळत नाही, काहीतरी गडबड आहे, भ्रष्टाचार कुठेतरी झालेला. ना देवस्थान कडक आहे तुमचं काही चालणार नाही. रामभाऊ, हा. हे तुमचे दोन जे संपोरेवाले आहेत ना, हा. त्यांच्यामधून हे आत्ताचं माझं जे विषय आहे ना, हा चुकायचा नाही रामभाऊ. होय ना? हो हो रामभाऊ, हा. रामभाऊ, बघितलं? रामभाऊ, रामभाऊ. हे बघा. बघितला भेटला रामभाऊ, काय भेटला. केलं काय तुम्ही? काय हा? केलं हे बघा. काय बघा रामभाऊ, काय? भेटला 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 भेटला. भेट. हा कोण आहे माहितीये? कोण आहे? कोण आहे म्हणजे? कोण आहे हा माझं सगळं चोरणारा, कंठी अंगवस्त्र चोरणारा चोर आहे. याची बायको पतिव्रता आहे. रामभाऊ? त्याला ते उठून घेऊन जाणार माहिती रामभाऊ, तुम्हाला? ह्याचं लग्न झालंय? हो म्हणजे काय? काय म्हणता काय? हो मग याचं लग्न झालंय? हा. रामभाऊ, हा. काय म्हणता काय? काय म्हणता काय अहो, याला म्हणजे? आधी बायको दिली कोणी मला सांगा? कोणी दिली म्हणजे? याला बायको दिली कोणी? हो याची बायको म्हणजे पतिव्रता आहे. छे रामभाऊ, त्याला काय? उठून घेऊन जाणार छे ती. छे, हा मेला रामभाऊ, हा आता उठणार नाही. उठणार ना? छे, बोलूच नका. तुम्ही सांभाळून राहा. छे छे रामभाऊ, बोलूच नका. कंठी अंगवस्त्र माझी ह्याने चोरलेली आहे. काय चोरले? हो मग बघा आता तुमच्या हात बघूया कावले. बघूया बघूया रामभाऊ. तुम्ही आता बाजूला देत ना. हो हो रामभाऊ. बायको आली. नाही बोलू नका. त्याला घेऊन जाणार ती. छे 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 छे. काय नाही. काय झालं? अहो माझ्या भिलाची मला आरोळी ऐकायला आली. हे मला बघा. वाटतं ते भिल माझा पती मेलाय. पण हे कोणी केलाय? त्या बामणाला विचारा. रामभाऊ, काय? पुशी चावली, पुशी काय पुशी जाऊ दे? तुम्ही मारली त्याला. रामभाऊ, पुशी चावली त्याला. हा? पुशी चावून मेला तो. त्याला बघतोच आहे खुशी. बघा आता. अरे ब्राह्मणा, धार याचा सोमना, अरे भट्टा, धार याचा ठा, अहो भटकी, धार याचा लंठी. अहो माझा भिल कोणी मारिलाय? हे मारला कंठी अंगवस्त्र असेच पुढे आणि सोडून दिली. सोडून दिली. मग मग ती माझ्याकडे मागून घ्यायची होती ना. मग हे मेल्यावर बघते आता हो तुम्हाला. हो हो येलवाच्या जाळ्यात बाई रंगराजावती गबाई. काय
ओ ब्राह्मणा ओ माझा भिल कोणी मारेला अरे मारला कंठी अंठी अंगवस्त्र आहेत कुठे ती माझ्याकडे मागून कधी घ्यायची मागायची होती मेल्यावर मेल्यावरती आता बघतेच हो मी. हो दाखवतो माझा तो मेला तो पती आहे तो तो मेला त्याने माझी कंठी अंठी अंगवस्त्र चोरली म्हणून तो मेला मेला नाही हो आता हो बघ हो हो बघतो. त्याला उठवून तुला कसं दाखवतो ते बघ. हो हो रामभाऊ मला चॅलेंज करू नका पुण्यावरून काशी करून आलोय बघा बिलासाठी मी भिली शोक करती व्यथा मनी. धुंदीत होते साऱ्या मनी. पतीला जाना. धुंदीत होते साऱ्या मनी. पतीला जाना.
नाही अहो फलटची माझा भिल कोणी मारिला अंगवस्त्र असत कुठे हो ती माझ्याकडे मागून कधी घ्यायची मागायची होती मेल्यावरती मेल्यावरती तुम्हाला बघतेच मी हो आता. हो बघ बघ तो मेला शिरपर तुरा मोठ्याने भरा बिल माझा शंकरा रे 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 झालं राजा रे रामभाऊ काय काही काळजी नको करू. काय नाही, मेला मेला हालत गरम झाली आता. माझी हालत तुम्ही गंमत बघा त्याला आता वरचा वर होताय तुझा बघत राहा लोकीतला मंदिर देते ब्राह्मणा मेला विलवटीवर 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 मेला काय काय झालं बघ काही झालं नाही हे डोक्यात तुला ओढून घेऊन छे, गेली छे, ती. छे. हा? कोण टाकावं रामभाऊ हे एवढं काय? काय अडचण नाही ते काय अडचण नाही बघ जमेल जमेल बघ छे, जमणार नाही जमून रामभाऊ. घे. छे, छे, छे. काय होतंय छे काही होत नाही जमणार नाही तो मेला सांगणार नाही तू बघ माझी कंठी कंठी अंगवस्त्र यांनी चोरली सोडली की हो. ती कशीवर मी काढते तुझी वाचतोच आता गळ्यातला हार देते ब्राह्मणा मेला विलवटीवर 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 मेला दारू पण तुटलं तुला. रामभाऊ हा? हे सगळं हेच सगळं का तू जाणवत आहे काय तो? सगळं हा? जोडता येतं तिने गळ्यातला हार दिला सगळं नाही, आता तुझं किती सगळंच जाणार आहे. सोनं कितीही महाग झालं तरी मला तुझ्या हाराची काही गरज नाही मी याला उठवणार नाही हा मेला या ब्राह्मणाची याने चोरी केलेली आहे तुझं बघा ना एक कमी कसं होत माझं कसं काय कमी होणार नाही तुम्ही काही करा रामभाऊ तुम्ही घेऊ नका काय नाही काय नाही हे बघ तुमचं आता दारू आता कमी झालंय पोटची कन्या देते ब्राह्मणा मेला विलवटीवर 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 मेला कल्ले राम लागले राम हत्ते कल्ले राम लागले राम
काही नको. काही नको काय काय होतं नाही ते आता तुझं एक एक काय कमी कर होतं ते पण मी आहे तसं ब्राह्मण आहे, काही कमी होणार नाही. काय करायचं ते कर. हा मेला आणि माझी आणखी अंगवस्त्र तोडली. मी सुद्धा पतिव्रत आहे. हो हो बघतो मी आता. बघ अजून काय त्यांचा आला तर अर्धी अस्पुरी होते ब्राह्मण मेला विलुंठीवर रामभो ओ रामभो कुठे गेले? काय झाला काय झाले? काय काही जमायचं नाही. काय जमायचं छे, अर्धी काय मग हक्की पाहिजे हक्की होय हा बघ बघ राम विचार बोलता येत कर नाहीये. हा ब्राह्मण चालू दिसतंय. चालू दिसतंय ना चालू म्हणजे पुण्यावरून काशी करून आलोय. काशी केली मग बरोबर काशीच होणार आहे तुझी. आता बघ काशी इथेच होणार आहे. बघतो पुढे बोला. सगळी अस्तुरी होते ब्राह्मण मेला विलुंठीवर मेला विलुंठीवर अरे मेला विलुंठीवर अरे मेला विलुंठीवर झालं जेवण तुझं. रामभाऊ हा. आता काय करणार? काय अरे ब्राह्मणा तू माझं धन्य ब्राह्मणा तू माझं धन्य अरे ब्राह्मणा तू माझं धन्य अरे ब्राह्मणा तू माझं धन्य अरे ब्राह्मणा मी तुझी नाही नाही रामभाऊ, नाही नाही रामभाऊ. ब्राह्मणा मी तुझी मला नको आहे, रामभाऊ, मला नको आहे. नाही, नाही, नाही.